नमस्कार. राम राम मंडळी. विदर्भ भटकंतीच्या अजून एका एपिसोडमध्ये स्वागत आहे तुमचं. आत्ता आपण आहे गोंदिया जिल्ह्यात. विदर्भ भटकंतीचा आजचा आपला 7वा दिवस. मागील 6 दिवसात आपण बऱ्यापैकी विदर्भ फिरलो आहे. काल भंडारातले किल्ले पाहिले आणि आज गोंदियातले किल्ले करायला आलेलो आहे. गोंदियात काही जास्त किल्ले नाही आहेत, पण जे काही 2-3 आहेत ते दाखवायचा प्रयत्न करू तुम्हाला. तर आता आपण आलेलो आहे गोंदियातला एक भुईकोट किल्ला, ज्याला कामठा म्हणतो. याला जहागीरदाराची गडी म्हणून पण ओळखलं जातं. तर गोंदियापासून एक साधारणतः 15-20 किलोमीटरच्या अंतरावरती ही गडी आहे. कामठा गावातून थोडंसं पुढं आल्यानंतर गावातून एक 200-300 मीटर मेन रस्त्यावरून आतमध्ये आलं की ही गडी आपल्याला बघायला मिळते. तर आपण पूर्ण विदर्भ सिरीज कवर करतोय. याच्या आधी खूप सारे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत, त्याच्यानंतर पण खूप सारे करू. तर सगळे व्हिडिओ बघा. चला तुम्हाला या गडीत काय काय बघायला मिळते ते दाखवतो. तर इथे कामठे गावात आपण प्रवेश केला. आल्यानंतर इकडचा रस्ता बाहेरच्या बाजूने येतो आणि आपण थोडंसं पुढे आलो की आपल्याला हा गडीचा दरवाजा दिसतो. गडी म्हणा किंवा भुईकोट किल्ला म्हणा, हा खूप मोठा दरवाजा आहे याचा प्रवेशद्वार. आता थोडीशी त्याची हे केलेली आहे, म्हणजे प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला पण आपल्याला 2 बुरुज दिसतात. पूर्ण मोठ्या दगडांमध्ये केलेलं बांधकाम आहे हे. इकडच्या बाजूचं पडलेलं आहे त्याची थोडीशी त्यांनी नवीन विटांनी डागडुजी केलेली आहे. हा जुना सागवानी दरवाजा दिसतोय मोठा. इथून आपण प्रवेश केला आतमध्ये की आपल्याला इकडे हे त्यांचं राहतं घर दिसतं. इकडच्या बाजूला इकडे पण काय कार्यालय, आय थिंक कुठल्या तरी सोसायटीचं कार्यालय. इथं पहारेकरांच्या देवड्या वगैरे होत्या जुन्या, पण आता ते थोडंसं नवीन याच्यात रूपांतरित केलेलं आहे. आता इथून पुढे आतमध्ये आपण आल्याच्या नंतर ही आपल्याला एक विहीर बघायला मिळते. ही विहीर बघा, त्याच्यावरती जी भिंत बांधलेली आहे त्यामुळे तिचा ऍक्सेस दोन्ही बाजूला पण होतोय. आणि हा त्या घराचा परिसर. इकडच्या बाजूला एक आपल्याला बांधकामाचे अवशेष दिसत आहेत आणि हा पूर्ण इकडच्या बाजूने दरवाजा, तटबंदी. तर आतमध्ये तर आलोय, पण इथं विचारल्यानंतर समजलं याचे जे मालक आहेत ते नागपूरला राहायला आहेत आणि ते आत्ता इथे नाही आहेत आज. ते आपल्याला उद्या भेटतील. तर आता आपण एवढ्या दूर आलोय, जेवढा काय दिसेल आपल्याला तेवढा बघू आणि तेवढा तुम्हाला दाखवतो. त्यांच्याकडून इतिहास वगैरे समजला असता आपल्याला थोडा, पण आता ते अवेलेबल नाही, त्यामुळे आपल्याला वारात 7ला भाग पण फिरता येणार नाही आहे, कारण तो बंद आहे. आता आपण थोडंसं या तटबंदीला आलो तर इथे बघा, आहे तटबंदीवरती चढायला जो बुरुज होता त्या बुरुजावरती चढायला बनवलेलं आहे ठिकाण. हा खूप एका विशिष्ट वेगळ्या शैलीचा बुरुज बघायला मिळतो आपल्याला. हा बुरुजात आतमध्ये पण येता येतं इकडच्या बाजूने. इथून आपण आतमध्ये पण प्रवेश करू शकतो. ही शैली पहिल्यांदा पाहतोय. ही जी बुरुजाची शैली आहे ना, म्हणजे थोडक्यात इकडून पूर्ण बंद केलेलं आहे. बाहेरून पाहिलं तर आपल्याला बुरुज दिसतो आणि आतमधून पाहिलं तर हे वेगळंच आहे म्हणजे. आणि इथून याच्यात चढायला ह्या पायऱ्या बनवलेल्या आहेत. इथे बघितलं तर पाणी काढायची व्यवस्था केलेली आहे. इथे तो जो तट आहे त्यालाच इथे खालून पाणी काढायची व्यवस्था केलेली आहे. आणि त्याच्या बाजूला इकडे डाव्या बाजूला आपल्याला हे एक मंदिर बघायला मिळतंय. समोर ते बजरंगबली ना समोर, तिकडे मारुती राया आणि इथं असलेलं हे देवीचं मंदिर. हे पण बंद आहे, बाहेरून आपण दर्शन घेऊयात. जय देवी मा दुर्गा माता. तर त्या मंदिरापासून दुसऱ्या बाजूला आपण आलो. इकडच्या बाजूला हा एक वरती जायला रस्ता आहे. आय थिंक हा एक टेहाळणीचा बुरुज वगैरे असेल. आणि इथून आतमध्ये आल्याच्या नंतर इथे पण ती बुरुजाची जी शैली होती त्याच पद्धतीचं काम आहे.
त्याला अजून आतमध्ये एक दिसतंय. याच्या मागचं लॉजिक काय ते समजलं नाही. हे बघा, तिकडून बुरुजात प्रवेश केला, त्याच्यामध्ये इथे एक बनवलेली खोली आणि परत इकडे आतमध्ये छोटंसं बनवलेलं आहे. आणि याला असं नाही की इकडून जंग्या वगैरे काय केलेल्या आहेत की जरी शत्रूवरती मारा करण्यासाठी केलेलं असेल, हे पण लॉजिक समजत नाहीये. पण हे खूप वेगळं बघायला मिळतंय. आता इथून बघा, इथून आपण बुरुजात प्रवेश करतो, आतमध्ये आल्याच्या नंतर इथं परत अजून एक छोटंसं बनवलेलं आहे आणि इकडच्या बाजूला परत वरती जायच्या पायऱ्या आहेत. या बुरुजावरती जायच्या. वरून आपण बघू ही बांधकामाची शैली कशी आहे ते. इथून बघा, हे इथून आपल्याला चांगलं समजेल. इकडून प्रवेश करतोय आपण. इथून आल्याच्या नंतर हे पूर्ण खाली बनवलेलं आहे आणि याच्या पुढे पण परत एक बनवलेलं आहे. लॉजिक समजत नाहीये. आता ह्या बुरुजावरची अजून एक गोष्ट की इथलं वरचं बांधकाम पडलेलं आहे, पण इथं आपल्याला समजतं वरती बांधकाम कसं असेल ते समोर दिसतंय. म्हणजे या पूर्ण बुरुजाला त्या पद्धतीचं बांधकाम असेल. आणि तिथून इकडच्या बाजूला आपण पाहिलेला हा एक मोठा टेहाळणीचा बुरुज. आपण मोठा बुरुज पाहिलेला आता, त्यात प्रवेश करून बघू काय. अरे वा, इकडे पण दर्गा आलाच का. इथे पण दर्गा आहे. याची बांधकाम शैली वेगळीच आहे खूप. याच्या वरती पण जायला इकडच्या बाजूला अजून पायऱ्या आहेत. या इथे ही त्याच पद्धतीची एक शैली आहे, फक्त याची उंची बाकीच्यांच्यापेक्षा जास्त आहे. याची उंची आणि याची उंची बघितली तर फरक आहे. हे भिंतीच्या बांधकामातून पूर्ण बाहेर आलेले आहेत. त्याच्यात ते कोण आले होते माहिती नाही. इथे समोर आपल्याला दिसते ते त्यांचे राहती घरं. आणि इकडच्या बाजूला जे दिसतंय कामठा गाव आणि गावाबाहेरचा प्रदेश. तर आपण जे मगाशी मंदिर पाहिलं होतं, या मंदिरामध्ये श्री गणेशाची मूर्ती आहे. या बाकी मूर्ती कोणत्या आहेत त्या समजल्या नाहीत. हनुमानाचं मंदिर बोललो होतं मगाशी, पण हे हनुमानाचं मंदिर नाहीये. प्रथम दर्शनी तरी तसंच वाटलं होतं. हा पूर्ण राहत्या घराचा परिसर आहे. आता आपण तिकडे जाऊन शूट करू शकत नाही किंवा तिथे काय अवशेष असतील म्हणजे काय त्यांनी हे केलेलं, तर आतमध्ये काय आपल्याला काहीच माहिती नाहीये. आणि मागच्या बाजूला आपण आलो तर ही मागची बाजू. इकडच्या बाजूने पूर्ण तटबंदी अशी मध्ये मध्ये कुठे ढासळलेली आहे आणि कुठे चांगल्या अवस्थेत आहे. हा किल्ला गोंदिया शहरापासून 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या कामठा गावात आहे आणि गोंदिया रेल्वे स्टेशनवरून बस किंवा रिक्षाने येथे पोहोचता येते. गावात आल्यानंतर फक्त जमीनदाराचा किल्ला असं तुम्ही विचारलं तरी सहज माहिती मिळते. हा किल्ला पृथ्वीराजसिंह नागपुरे यांच्या खाजगी मालकीचा आहे, जो नागपूरच्या रघुजीराजे भोसले यांच्या सेवेत असलेले सरदार नागपुरे यांच्या 6व्या पिढीतील वंशज आहेत. कामठा किल्ला तुलनेने अलीकडच्या काळात नागपूरच्या रघुजीराजे भोसले यांच्या कारकिर्दीत बांधला गेला. सध्याचे रहिवासी पृथ्वीराजसिंह नागपुरे म्हणजेच राजा राय बहादूर हे इंद्रराजसिंह रोधी यांचे पूर्वज रघुजीराजे भोसले यांनी 385 गावे आणि 7,000 एकर जमीन दिली होती. ही इस्टेट गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या 3 जिल्ह्यांमध्ये पसरली होती. राजा रायबहादूर इंद्रजितसिंह लोधी यांच्या मृत्यूनंतर ही इस्टेट त्यांच्या 3 मुलांमध्ये कामठा, फुलचूर आणि हिरडंबले अशी विभागली गेली. जरी कामठा 3 राज्यांमध्ये प्रमुख इस्टेट राहिले.
आपण जे बुरुज आतून पाहिले होते ते बुरुज एकदा बाहेरच्या बाजूने बघू कसे दिसत आहेत ते. बाहेरून पाहिला तर तो तुम्हाला नॉर्मल खुर्दासारखाच वाटेल, पण आतमध्ये गेलं की याची संरचना एकदम वेगळी आहे. याचा आतपर्यंत एकदम जागा आहे यायला. तर इथं आता या किल्ल्यामध्ये मालक नसल्यामुळे आपल्याला जास्त काय आतमध्ये एक्सप्लोअर करता आलं नाही आहे, पण बाहेर आल्याच्या नंतर इकडं शिवमंदिरं दिसलेत आपल्याला काही. ती मंदिरं पाहू आपण. चला तुम्हाला ती मंदिरं दाखवतो. तर वाड्याच्या समोरच इकडच्या बाजूला हे एक मंदिर आहे, पुरातन शैलीतलं मंदिर दिसतंय. त्याच्या इकडे श्री बजरंगबली मारुती राया. तर त्या किल्ल्यापासून त्या रस्त्याने थोडंसं पुढं आलो आपण आणि इथे एक भन्नाट असं शिवमंदिर बघायला मिळालेलं आहे. चला ते तुम्हाला दाखवतो. प्रवेश केला आपण की हे नंदी महाराज बघा. नंदी महाराजांची फक्त एवढा मोठा नंदी, नंदीचं शिल्प. तर ही खूप मोठी अशी घंटा आहे. हळूच वाजवू आपण तिला. इकडे माता भगीरथी देवी स्मृती मंदिर आणि इकडे आहे ती शिवपिंडीचं म्हणजे प्रतिमा बनवलेली आहे. मंदिराचं जे मंदिर जसं बनवलेलं आहे ते शिवपिंडीच्या प्रतिमेत बनवलेलं आहे. आणि इकडे हे नंदीचं शिल्प बघा. हा आतमध्ये यायचा प्रवेश. इकडे जर दोन्ही बाजूला पाणी असेल तर त्यात कारंजे असतील. खूप सुंदर असेल. हा समोर एक गदेच्या आकाराचा स्तंभ बनवलेला आहे. हा याचा शेप वरून सुद्धा खूप वेगळा बनवलेला आहे. पूर्ण बाजूने जशा आपल्या घंटा लावलेल्या असतात तशा लावलेल्या आहे का. इथे छोटे नंदी महाराज आणि इथं असलेलं एक खूप मोठं शिवलिंग. याची बघा तुम्ही. जय शिवशंभो. तर विदर्भ भटकंतीचा हा एक अजून एपिसोड आपण कव्हर केला आहे. तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. ते भन्नाट मंदिर खरंच बघायला मिळालं, एकदम सुंदर असं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, विदर्भ सिरीजचे सगळे व्हिडिओज बघायचे आणि आपला चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही. चला भेटू पुन्हा.